तुम्ही Instagramला नाही का नवीन-नवीन पोस्ट बघता आणि तिथं तुम्हाला काही एक नवीन फॉन्ट, कॅलिग्राफी वगैरे दिसते. तर खूप जणांना डाऊट आहे की तो फॉन्ट आहे. तर ते फॉन्ट नाही. आता सर्वजण काय करतात ते Gemini, ChatGPTवरनं ना पाहिजे तसं एक कॅलिग्राफी क्रिएट करून घेतात ते आणि सेम ती फॉन्ट सारखी दिसते. आणि खूप जणांनी मला विचारलं पण आहे, "दादा हा फॉन्ट कुठला आहे?" तर तो फॉन्ट नाही. मी आज तुम्हाला सांगतो कसं क्रिएट करायचं. आणि मी असं नाही, तुम्ही कोणाची पण डिझाइन घेऊन त्याचा स्क्रीनशॉट जर काढून जर तुम्ही ChatGPT, Geminiला टाकला एक प्रॉपर प्रॉम्प्ट किंवा नॉर्मल मराठीमध्ये जरी बोलले ना तुम्ही, तरी तुम्हाला सेम करून देईन. हां, कधी-कधी नाव वगैरे चुकतं, पण तुम्ही सतत म्हणजे चॅट करून ते कव्हर करू शकता, म्हणजे नीट करू शकता. तर आजचा व्हिडिओ आपण त्या टॉपिकवर घेऊन आलेलो आहे. पूर्ण डिटेलमध्ये सांगतो कसं क्रिएट करायचं आहे. तुम्ही प्रॉम्प्ट पण बनवू शकता त्याचा. एकदा तुम्ही प्रॉम्प्ट बनवून ठेवलं ना, तुम्हाला फक्त नाव चेंज करावं लागेल. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, आता समजा इथं मी शिवानी नाव टाईप केलेलं आहे. आता हे नाव मला पाहिजे. आता मी इथं अपलोड काय करणार आहे, तर हे बघू शकता तुम्ही हे अभिजित नावाची मी एआयकडून क्रिएट करून घेतलं होतं. तर हेच अशामध्येच मला नाव पाहिजे ते आणि मी असंच अपलोड करणार आहे जेमिनीला आणि नाव तयार करून घेणार आहे. आणि असं नाही तुम्ही हे टाकू शकता. समजा तुम्ही Pinterestला कुठलं बी नाव असेल, समजा इथं मी नाही का मराठी कॅलिग्राफी टाकलेलं आहे किंवा टायपोग्राफी टाकलेलं आहे, जे असेल ते. तर त्यामध्ये तुम्हाला नाही का जे नाव पाहिजे समजा इथं अमोलाचा हे फॉन्ट आहे. पण कधी-कधी काही कॅलिग्राफी तुम्हाला आवडते याच्यामधली. समजा इथं वर्धापन दिनची असो. आता हे पण तुम्ही ना रिक्रिएट करू शकता. समजा तुम्हाला हीच कॅलिग्राफी पाहिजे. तुम्ही ह्याला एकतर ट्रेस करू शकता Adobe Illustrationमध्ये. ते बी तुम्हाला सांगतो कसं करायचं आहे. किंवा मग ह्याला तुम्ही ना रिक्रिएट करून यूज करू शकता फुल एचडीमध्ये. आणि कोणती पण आता ह्याच्यामधले जे व्हाईट दिसतं ना तुम्हाला, समजा हे हार्दिक अभिनंदन झालं. हे काही जण असं कॉपी करतात. मग हे रिमूव्ह करतात नाही का वन क्लिकमध्ये. मग ते फाटतं. ह्याला पण तुम्ही रिक्रिएट करू शकता. ते पण मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. समजा आता ह्याला मी इथून कॉपी केलं. तुम्हाला लगेच सांगतो मी. अगं इथं शिवानी नाव आपण केलेलं आहे क्रिएट. समजा इथं मी पेस्ट केलं आता हे. आता बघू शकता जे लोगो आहे फाटती आपली कॅलिग्राफी. तुम्हाला काय करायचं नाही. तुम्हाला फक्त इथं डायरेक्ट सिलेक्शन टूल घ्यायचं आहे. ह्याला क्लिक करायचं. इथं ऑप्शन येतात वर. आता इथं इमेज ट्रेस आहे. त्याच्यावर तुम्हाला ना काय इमेज ट्रेस करायचं म्हणजे कन्वर्ट करायचं आहे. त्याला ना ट्रेस करायचं आहे. ते इमेज ट्रेसवर केलं. बघितलं तुम्ही कसं झालं एचडी कशी होते आता बघा कशी झाली एचडी. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट आणि ब्लॅक ना वेगळं-वेगळं करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे. आधी क्लिक करायचं इथं आणि सर्वात पहिलं अजून एक गोष्ट त्याला एक्सपांड करावं लागतं. म्हणजे तुम्ही सर्वात पहिला का मी परत दाखवतो. ह्याला इमेज ट्रेस केलं. त्यानंतर इथं परत एक्सपांडचं ऑप्शन येतं तिथंच. त्याला एक्सपांड करायचं आहे. आणि मग राईट क्लिक करून तुम्ही नाही इथं अनग्रुप करू शकता. पण आता अनग्रुपचं ऑप्शन येत नाही. म्हणजे मी डायरेक्ट इथं सिलेक्ट करून याला वेगळं करू शकतो असं. आणि जिथं-जिथं व्हाईट आहे ना तिथं असं डिलीट करू शकतो. हे बघा असं. मग असं तुम्हाला डिलीट करून घ्यायचं आहे. आणि हे यूज कसं करायचं आपल्या डिझाईनमध्ये, समजा तुम्ही ह्याला असं कॉपी केलं, तुम्ही इथं कलर बी चेंज करू शकताय बघा असं इथून. तुम्हाला जो कलर पाहिजे ना तो कलर तुम्ही घेऊ शकताय बघा. ह्याला तुम्ही असं कॉपी केलं ना, तुम्हाला इथं यायचं आहे आणि समजा इथं मी तुम्हाला फक्त दाखवतोय टाकून किंवा एक न्यू साईज घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. आणि कंट्रोल व्ही करायचे. तर ऑप्शन भेटतात तुम्हाला स्मार्ट ऑब्जेक्ट, पिक्सेल, पाथ, शेप लेयर. तिथं मी स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये टाकतोय. साईज कमी करून एकदा ओके करतोय. त्यानंतर हे प्रोसेसला मी कट करतोय. हे बघा आपली झालेलं. आता कसं साईज आपण इंचेस कमी घेतलेले आहेत त्यामुळं आता रिजोल्युशन समजा इथं थोडं वाढवू आपण 250 वगैरे करूया. आता बघा कशी एचडी दिसते. तर तुम्ही असं कोणती पण कॅलिग्राफी क्रिएट करू शकता. आता आपण ना एआयवर कशी क्रिएट करायची ते सांगतो. तर सर्वात पहिलं मी मगाशी तुम्हाला दाखवलं ना अभिजितचं नाव, ते टाकून घ्यायचं आहे. आणि मी काय बोलणार आहे आपलं जेमिनीला. आता तुम्ही ChatGPTला बी करू शकता. आता कसं ChatGPTचं ना ते थोडं प्रॉब्लेम झालेलं आहे म्हणून मी जेमिनीला दाखवतोय. तर तुम्हाला इथे टाईप काय करायचं आहे, सेम ह्या टाईपमध्ये मला आता जे शिवानी नाव आहे ना हे कॉपी करायचं, इथं पेस्ट करायचं. शिवानी हे नाव क्रिएट करून दे. परत मी सेम टायपोग्राफी टाकतो इथं. सेंड करतोय. नॉर्मल मराठीमध्ये बोललोय मी. सेम ह्या टाईपमध्ये मला शिवानी हे नाव क्रिएट करून दे. सेम टायपोग्राफी. आता आपलं इथं नाव तयार होतंय. आता आपण बघूया कसं काय होतंय. त्यानंतर तुम्हाला त्याला पण एचडी कसं करायचं ते पण सांगतो. तर तुम्ही इथं बघितलं आपलं जे शिवानी नाव आहे ना ते आलेलं आहे. पण इथं आपलं स्टार्टिंगला चुकलेलं आहे. आता इथं मी खाली काय टाकतोय, शिवानी हे नाव दे आणि बॅकग्राऊंड ना
बॅकग्राऊंड ब्लॅक अँड टेक्स्ट कलर व्हाईट असं टाईप केलेलं आहे. शिवानी हे नाव दे आणि बॅकग्राऊंड ब्लॅक अँड टेक्स्ट कलर व्हाईट असं टाकलेलं आहे. जरी आपलं नाही आलं ना आपण ह्याला नीट करू शकतो. कधी कधी ना म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम होतं, अजून सांगून ना ते नीट करू शकता. नॉर्मल आपल्या भाषेमध्ये बोलायचं, जास्त इंग्लिशची बी गरज नाही. आता बघा झालेलं आहे, पण ते तसंच आलेलं आहे, काय विषय नाही. याला डाउनलोड करायचं आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला परत तिथे येऊन प्लेस करायचं Adobe इलस्ट्रेटरमध्ये. इथं फाईलमध्ये गेले ना तुम्ही, इथं तुम्हाला प्लेसचं ऑप्शन आहे खाली, त्यामध्ये जायचं आहे आणि हे नाव इथं असं घेऊन यायचं आहे. आता हे फाटते बघा शकता तुम्ही. ह्याला सर्वात पहिलं काय करायचं, इमेज ट्रेस करायचं, त्यानंतर तिथे एक्सपांड करायचे. ते एक्सपांड झाल्यानंतर हे वेगळं करायचं. जिथं ब्लॅक आहे ना त्याच्यावर क्लिक करून डिलीट बटन दाबून टाकायचं कीबोर्डवरचं. आता इथं एक कट मारायचा. तर ह्याला सिलेक्ट करायचं पहिलं, ह्याला सर्वांना, म्हणजे ह्याला सिलेक्ट नाही करायचं. इथं हे वेगवेगळं झालं का, हे वेगळे, हे वेगळे, हे वेगळं झालेलं आहे. मग तुम्हाला इथं कट करायचं आहे ना, मग इथं क्लिक करायचं. केनिपचं एक टूल आहे इरेजर टूलमध्ये खाली, तिथून तुम्ही इथं असं कट मारायचं आहे. परत इकडं क्लिक करून इथे कट मारायचे. आता आपल्याला काय करायचं, परत डायरेक्शन टूल घ्यायचं आहे, म्हणजे कट केलं ना ते ओढून टाकायचं इथून असं. हे बघा झालं आपलं नाव तयार. अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि कोणतं पण तुम्ही करू शकता. असं नाही की हे, समजा तुम्हाला ह्याच्यामधलं जे पण आवडेल ना, जे तुम्हाला पाहिजे नावामध्ये, समजा इथं राजे शिवाजी झालं, परत इथं बाप्पाचा सोहळा झालं. आता हे डायरेक्ट आपण यूज करू शकतो आपल्या डिझाईनमध्ये. पण तुम्हाला जर वेगळं नाव पाहिजे, समजा इथं निलेश नाव आहे ना, समजा हे मी कॉपी केलं, इथं पेस्ट करून टाकू, शिवानी नाव कॉपी करू, शिवानी नाव हे, तर परत मी अपलोड केलेले. आता बघू कसं होते. आपण न्यू चॅट घ्यायला पाहिजे होती, पण काय विषय नाही, जाऊ द्या. समजा नाही झालं तर मी तुम्हाला न्यू चॅट घेऊन करून दाखवतो. तर बघा कसं झालेलं आहे. ह्याला परत तुम्ही असं डाउनलोड करून ना, जे नको आहे ना ते उडू शकता. परत इथं प्लेस करायचं, परत इमेज ट्रेस आणि एक्सपांड, त्यानंतर बाकीचं ओढून टाकायचं सगळं. आता ब्लॅकचे जे आले ना मध्ये, म्हणजे व्हाईट ते पण कवर करायला सांगतो मी कसं करायचंय. आधी आपण हे सगळं ओढून टाकू आणि प्रॉम्प्ट पण बनवायला सांगतो मी कसं करायचं. इथं क्लिक करायचं आणि जे पॉट आहे ना, हे बघ तुम्ही बघता इथे, त्याशी ओढून टाकायचे, म्हणजे तुमचं असं कवर होऊन जाईल पूर्ण. झालं. इथं बी तसंच करायचं तुम्हाला, म्हणजे तिथे एक शेप क्रिएट झालेला असतो, तोच फक्त आपल्याला डिलीट करायचा आहे. मी टूल बघा इथं कुठला घेतलेला आहे, कर्वेचर टूल घेतलेला आहे. तसे तुम्हाला ऑप्शन खूप आहे असं हे करायला, पण हे बेस्ट आहे. नाही तर तुम्हाला प्रॉपर सिलेक्शन करून पण तुम्ही त्याची व्हॅलिडिटी वगैरे जे असेल ते तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला पाहिजे तसं. बाहेरचा एरिया ना हा ओढून टाकतो मग. बघितलं तुम्ही. आता समजा हे मला थोडं इथं खाली पाहिजे ना, तर त्याला मी हे करू शकतो असं. इथून पॉईंट ओढवायचे असे आणि ते एक नवीन असं हे करायचं असं. हे बघा असं. असं बी क्रिएट करू शकता. मी फक्त तुम्हाला एक हे दाखवले कसं करायचं आणि प्रॉम्प्टचं सांगतो कसं करायचंय. आता इथं खाली जायचंय, प्रॉम्प्ट दे बोलायचंय फक्त. आता ते प्रॉम्प्ट तयार करून देईन तुम्हाला.
हे बघा, हे प्रॉम्प्ट तयार केलेले. आता हे शिवानी नाव आहे ना, शिवानी नाव. आता हे कॉपी करायचं, इथं न्यू चॅट घेतो, इथं पेस्ट करतोय आणि शिवानीच्या नावाची इथं ना आपण काहीतरी वेगळं नाव टाकूया. सोम नाव टाकून बघूया. तर बघितलंय, अशा पद्धतीने आपल्याला थोडं वेगळं करून दिलेलं आहे. तर तुम्ही अशाच पद्धतीने ना कोणतं बी करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कोणती पण असं ना, समजा तुम्ही ट्रेंडिंगला इन्स्टाला बघताय, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा, एकदा अपलोड करायचा, नॉर्मलमध्ये थोडंसं हे करायचं, टाईप करायचं, तुम्हाला पाहिजे तसं भेटून जाईल सर्व. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.